मी प्राध्यापक शेंडे MG, मातोश्री लक्ष्मीबाई मेत्रे प्रशाला व श्री गुरुशांत लिंगेश्वर ज्युनियर कॉलेज दुधनी, इयत्ता 12वी राज्यशास्त्र. प्रकरण 5वे, समकालीन भारत सुशासन. यापूर्वीचा भाग नंबर 1 आपण अभ्यासलेला आहे. तर भाग नंबर 2 हा आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रकरण 5 समकालीन भारत सुशासन भाग 2. तर याच्यामध्ये भारतातील प्रशासकीय सुधारणा. भारतात सुशासन निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमांची चर्चा आपण करणार आहोत. त्यामध्ये नंबर 1 लोकपाल आणि लोकायुक्त. तर लोकपाल आणि लोकायुक्त म्हणजे काय? लोकायुक्त पहिले हे न्यायमूर्ती पिनाकी घोष हे झाले. भ्रष्टाचाराच्या यादीत 180 देशामध्ये भारत देश 78व्या क्रमांकावर आहे. यासाठी म्हणून आपल्याला भारत देशामध्ये भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागला. यासाठी म्हणून लोकपालाची आणि लोकायुक्त याची गरज आपल्या देशाला भासली. म्हणूनच त्याच्यातून लोकपाल ही संकल्पना प्रथम 1967 साली पहिले विधेयक 1969ला मांडले व ते लोकसभेत मंजूरही झाले, मात्र राज्यसभेत नामंजूर झाले. डिसेंबर 2011 रोजी अण्णा हजारे आंदोलनानंतर 2013ला शेवटी विधेयक हे पास झाले. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर त्याला एक वेगळ्या प्रकारचं वळण मिळालं आणि त्यामध्ये ते विधेयक 2013ला पास करावं लागलं. पंतप्रधान ते चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी, लोकसेवक इत्यादीपर्यंत हे लोकपाल त्यांची चौकशीही करू शकतात. लोकपाल आणि 8 सदस्य अशी देश पातळीवर त्यांची रचना करण्यात आलेली आहे. आणि लोकपालाची नेमणूक ही नेटवरती सर्च केल्याप्रमाणे आपल्याला नेमणूक ही पंतप्रधानाकडून केली जाते आणि तेच त्याचे अध्यक्षही असतात, असाही भाग त्या ठिकाणी आहे. तर द लोकपाल अँड लोकायुक्त ॲक्ट 2013 हा कायदा 2014 मध्ये लागू करण्यात आला. कायद्यान्वये केंद्रासाठी लोकपाल तर राज्यासाठी लोकायुक्त. केंद्रासाठी लोकपाल तर राज्यासाठी लोकायुक्त या संस्थाची स्थापना करण्यात आली. कार्यालय, शासकीय अधिकाऱ्यांविरोधातील भ्रष्टाचाराशी संबंधित आरोपाची चौकशी करणे, यातूनच शासनाची स्वच्छ आणि प्रतिसाद देणाऱ्या प्रशासनाविषयीची कटिबद्धता यातून आपल्याला दिसून येते. तर लोकपाल ही संकल्पना स्वीडन या देशातून घेण्यात आलेली आहे आणि स्वीडनमध्ये या कार्यालयास ॲम्बुड्समन असं म्हणतात. ॲम्बुड्समनचे विशिष्ट कार्य म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांविरोधातील भ्रष्टाचारासंबंधी तक्रारीची चौकशी करणे आणि त्यांचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करणे. हा महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी लोकपाल आणि लोकायुक्तांचा आहे. आणि ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना स्वीडन देशामधून आपल्या देशामध्ये घेण्याचा हा भाग आलेला आहे. महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य आहे जिथे लोकायुक्त ही संकल्पना राबवली गेली. 1972 साली महाराष्ट्र लोक आयुक्त संस्था अस्तित्वात आली आणि कार्यकारी मंडळ सदस्य, कायदे मंडळ सदस्य, राज्य सरकार, स्थानिक शासन संस्था, सार्वजनिक उद्योग आणि इतर शासकीय संस्थांमध्ये अधिकारी अशा सार्वजनिक कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे आलेल्या तक्रारीची दखल घेणे,
काम हे लोकायुक्ताचं आहे. सर्वसामान्य लोक केवळ शासकीय कर्मचाऱ्यांच्याच विरोधातील आरोपांची चौकशी लोकायुक्तांकडे करू शकतात. लोकायुक्त स्वतःहून सुओ मोटो स्वाधिकारात शासकीय कर्मचाऱ्याची चौकशी करू शकतात. भारत सरकारने पिनाकी चंद्र घोष यांची पहिली लोकपाल म्हणून 2019 मध्ये नियुक्ती केलेली आहे. तर सुओ मोटो ही लॅटिन भाषेतील संज्ञा आहे. याचा अर्थ आहे स्वाधिकार किंवा स्वतःहून केलेली कार्यवाही. जिथे शासन संस्था स्वतःहून कार्यवाही करते अशा वेळेस या संज्ञेचा, या संकल्पनेचा वापर हा त्या ठिकाणी करण्यात येतो. तर नंबर 2ची जी आहे ती नागरिकांची सनद. आता सनद म्हणजे नेमकं काय? विधियुक्त अधिकार, विशिष्ट प्रकारांचे हक्क, अधिकार, शेषाधिकार किंवा स्वायत्ततेचे अधिकार प्रदान करणारा एक दस्तऐवज आहे, जो व्यक्तीला त्या ठिकाणी दिला आहे, नागरिकांना दिला आहे. नागरिकांची सनद ही संकल्पना, नागरिक हा राजा असून शासन संस्था ही नागरिकांची सेवा करणारी आहे, संकल्पनेवर आधारित आहे. सेवा पुरवणारी संस्था आणि नागरिक या दोघांनाही कळावे की सार्वजनिक संस्था व सेवा देण्यासाठीच असते. याकरिता प्रत्येक संस्था ही कोणत्या सेवा सुविधा देणार हे स्पष्ट करावे आणि सुविधांसाठीचा दर्जाही ठरवून घेतला पाहिजे. एकदा हे झाले आणि जर दिलेल्या सेवेची गुणवत्ता ठरवलेल्या दर्जाप्रमाणे नसेल तर संस्थांना उत्तरदायी धरता येते. भारत सरकारने नागरिकांची सनद तयार केलेली आहे. त्याचा उपक्रम 1991 मध्ये सुरू केलेला आहे. आता सनद म्हणजे सामायिक प्रश्न सहानुभूतीपूर्वक सोडवावे या दृष्टिकोन समोर ठेवून ही सनद तयार करण्यात आलेली आहे. आता ही महाराष्ट्र शासन नोंदणीकृत मुद्रांक विशेष विभाग. तर ह्यामध्ये काय आहे ते आपण पाहूयात. तर ही जी आहे ही जी सनद निर्माण केलेली आहे ही सनद जर आपण पाहिली तर नागरिकांची सनद असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. या नागरिकाच्या सनदेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सेवेचा तपशील, अर्ज कोणत्या कार्यालयात सादर करावा, अर्ज मंजूर करणारे आणि निर्णय घेणारे अधिकारी, सेवा पुरवण्यास लागणारा कालावधी. आता जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी थोडंसं याच्यामध्ये आपल्याला अस्पष्ट दिसतं आहे. जर पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 1 नंबरला दस्त नोंदणी करणे, त्यानंतर दुय्यम निबंधक आणि 30 मिनिटे त्याचा जो लागणारा कालावधी आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग, नागरिकाची सनद. नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधाबाबतची सनद ही त्या ठिकाणी दिली गेलेली आहे. जवळजवळ 20 विशेष ज्या नोटीस आहेत त्या नोटिसांचा दस्तऐवज किती दिवसात दिला पाहिजे, कोणी दिला पाहिजे आणि कशा पद्धतीने त्याची विल्हेवाट केली जाते हाही भाग त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न त्याच्यातून केलेला आहे. 1996ला जो हा सनद तयार केलेली आहे ही सनद प्रत्येक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, नगर परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोणती कागदपत्र किती दिवसामध्ये दिली जातात, हा दस्तऐवज किती दिवसामध्ये आपल्याला दिला जातो आणि आपण किती दिवसानंतर त्या ठिकाणी येऊन तो आपला दस्तऐवज आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो याची संपूर्णपणे रूपरेषा त्या ठिकाणी मांडलेली असते. आणि त्या पद्धतीने आपण जे कागदपत्र आहेत, जे हवे आहेत, तो दस्तऐवज आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारता येतो. म्हणून एक उदाहरणार्थ म्हणून देतोय. नंबर 2चा जो आहे
दस्ताच्या सूचीची प्रमाणित नक्कल देणे. तर उदाहरणार्थ तो कोण देतो, कोणत्या कार्यालयात अर्ज तुम्ही दिला पाहिजे, तर दुय्यम कार्यालयामध्ये अर्ज दिला पाहिजे. अर्ज मंजूर करणारे आणि निर्णय घेणारे अधिकारी कोण आहेत, दुय्यम निबंधकच आहेत. त्याला लागणारा कालावधी किती आहेत, 5 दिवस ते 15 दिवस या पद्धतीने. म्हणजे फेब्रुवारी 2002च्या नंतर दस्तऐवजाबाबत आणि 2 फेब्रुवारी 2002 पूर्वीच्या दस्ताबाबत अशा पद्धतीने नोंदणी करणारी जे आहेत ती नोंदणी आपल्याला करता येते आणि त्या पद्धतीने आपल्याला त्या दिवसामध्ये तेवढ्या याच्यामध्ये आपल्याला त्या गोष्टी किंवा दस्तऐवज आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. खाली या ठिकाणी त्या ठिकाणी वेबसाईटसुद्धा दिलेले आहेत. त्या वेबसाईटवरती आपण ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर ही जी सनद आहे ती प्रशासन ई नंबर 3 जी आहे ई प्रशासन ई गव्हर्नन्स. तर ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळते. संपर्क तंत्रज्ञान हे आपल्याला क्रांतीतील प्रशासनाच्या एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जगभरातील अनेक देश मोठ्या प्रमाणावर ई प्रशासनाकडे म्हणजे ई गव्हर्नन्सकडे वळत आहेत. गेल्या काही दशकांमध्ये प्रशासन गुंतागुंतीचे आणि वैविध्यपूर्ण होत चाललेले आहे. हे नागरिकांच्या शासनांच्या असणाऱ्या अपेक्षाही अनेक पटीने वाढल्या आहेत. माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान या पद्धतीने त्या ठिकाणी माहिती साठवली जाते. हवी तेव्हा ती माहिती आपल्याला दिली जाते, घेतली जाते आणि अशा पद्धतीची पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि उत्तरदायित्व लागू करण्यासाठी म्हणून या गोष्टींचा त्या ठिकाणी मदत झालेली ही आपल्याला पाहायला मिळते. गेल्या काही वर्षात राज्य शासन आणि केंद्र शासन ई प्रशासना संदर्भात अनेक पुढाकार घेऊन त्या ठिकाणी सुलभ कसं नागरिक केंद्र करता येईल, नागरिकांना पारदर्शक सेवा कशी देता येईल या पद्धतीने त्या ठिकाणी पाठपुरावा हा केला जातो. भारत सरकारच्या राष्ट्रीय ई प्रशासन म्हणजेच नॅशनल ई गव्हर्नन्स प्लॅन योजनेच्या उद्दिष्टाने सार्वजनिक सुविधा हे नागरिकांना जवळ घेऊन जाणे आणि ती उद्दिष्ट देशभरातून पायाभूत सेवा सुविधा म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर उभारून दूरपर्यंत ग्रामीण भागात पोहोचवणे हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. आज जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला, पॅन कार्ड किंवा पासपोर्टही ऑनलाईन पद्धतीने मिळवणे शक्य झाले आहे. त्यामुळे प्रशासन जनतेच्या जवळ आले आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर माहितीचा अधिकार काय आहे? माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. त्यातून सार्वजनिक धोरण आणि कार्यवाही याविषयी माहिती मिळते. सहभागी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि जनकेंद्रित प्रशासनाची सुरुवात करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. शासकीय संस्थातील पारदर्शकतेमुळे कामकाज वस्तुनिष्ठ पद्धतीने चाललं पाहिजे. कामकाजाबद्दलची निश्चितता असली पाहिजे. नागरिकांना परिणामकारकरीत्या प्रशासनात सहभागी होता आलं पाहिजे आणि ही सुशासनाची मूलभूत गरज आहे. 2005च्या माहितीचा अधिकाराच्या कायद्यामुळे नागरिकांना शासनाबद्दलची सार्वजनिक माहिती त्या ठिकाणी मिळवता येते आणि हा जो माहितीचा अधिकार आहे तो अण्णा हजारेंच्या लढ्यातून तो आपल्याला मिळालेला आहे. हेही आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येत नाही. नंबर 5 जो आहे तो नागरिकांचा प्रशासनातील सहभाग. नागरिकांचा प्रशासनातील सहभाग काय असायला पाहिजे की सुदृढ लोकशाही बळकट करण्यासाठी पारंपरिक प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्था सुधारण्यास आणि तिचे रूपांतर जास्त प्रतिसादात्मक आणि सहभागात्मक लोकशाहीमध्ये होण्याचा हातभार लावतो. त्या ठिकाणी नागरिकांकडे केवळ विकासाचे लाभार्थी म्हणून बघितले जाऊ नये तर ते विकास प्रक्रियेतील सहभागी घटक म्हणून त्यांना समजलं पाहिजे. उदाहरणार्थ बॉटम अप म्हणजे कनिष्ठ स्तराकडून वरिष्ठ स्तराकडे जाणारा दृष्टिकोन असून टॉप डाऊन म्हणजे वरिष्ठ स्तराकडून कनिष्ठ स्तराकडे जाणारा हा दृष्टिकोन त्या ठिकाणी नाही.
हा नागरिकांनी प्रभावित केलेल्या साधन संपत्तीविषयी नियंत्रण करण्याचा आणि त्याच्या विकासाबाबतचे निर्णय घेण्याची कार्यपद्धती त्या ठिकाणी ध्वनित करतो. अशा पद्धतीने भवितव्याविषयीचे निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार ही या ठिकाणी मान्य केला जातो. तर ई प्रशासनाच्या उद्दिष्टाच्या माध्यमातून 6 स्तंभ आहेत. धोरण आणि कायद्याची चौकट, क्षमता बांधणी, वित्त पुरवठा, संस्थात्मक चौकट, ई प्रशासनाची एकत्रित पायाभूत सेवा यंत्रणा आणि सामन राज्यव्यापी प्रकल्प. हे अशा पद्धतीने या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतात. आता प्रशासनाचा 6 उद्दिष्ट 6 स्तंभ काय सांगतात. पहिला स्तंभ जो आहे, धोरण आणि कायद्याची चौकट, बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार कायद्याची चौकटीत नियमितपणे सुधारणा केली पाहिजे. स्तंभ 2 सांगतोय क्षमता बांधणी, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवणे हे गरजेचं असतं. स्तंभ नंबर 3 सांगतो आहे वित्त पुरवठा, वेळेवर आणि पुरेसा वित्त पुरवठा करण्याची यंत्रणा सुनिश्चित केली गेली पाहिजे. नंबर 4 संस्थात्मक चौकट, ई प्रशासनाच्या योजना निर्माण करून त्यांचे निर्देशन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा विकसित केली गेली पाहिजे. स्तंभ 5 सांगतो आहे ई प्रशासनाची एकत्रित पायाभूत सेवा यंत्रणा ही ई प्रशासनाशी डेटा सेंटर, समान सेवा, ई केंद्र आणि राज्यव्यापी एरिया नेटवर्क विकसित केलं गेलं पाहिजे. स्तंभ 6 सांगतो आहे समान राज्यव्यापी प्रकल्प, शासनाच्या विभागासाठी ई टेंडर, SMS गेटवे, पेमेंट गेटवे इत्यादी सुविधा निर्माण करणे आणि त्यांच्यात समन्वय साधून आणणे हा भाग त्या ठिकाणी येतो. आता विशेष संस्थात्मक यंत्रणा. विशेष संस्थात्मक यंत्रणा जी आहे ती यंत्रणा या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला मिळते की विशेष संस्थात्मक यंत्रणा या सुशासनाच्या फायदे असे आहेत की समाजातील सर्व घटकांना मिळायला हवेत. समाजातील काही दुर्बल घटकांसाठी संविधानात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वरूपात संरक्षण तरतुदी केल्या आहेत. शासनाने या संरक्षण तरतुदीशिवाय समाजातील विविध घटकांचे घटक जपण्याच्या दृष्टीने खालील 6 आयोगाची निर्मिती केली आहे. त्यामध्ये पहिला आयोग जो आहे तो राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठीचा आयोग. आता या अनुसूचित जातीच्या आयोगामध्ये हा आयोग संवैधानिक संरक्षण उपाययोजनाच्या संदर्भात काम करतो. अनुसूचित जातींना अधिकारापासून वंचित ठेवले गेले तर या प्रकरणाची चौकशी या आयोगामध्ये केली जाते. नंबर 2 ला आहे राष्ट्रीय अनुसूचित जमातीसाठीचा आयोग. तर या आयोगाच्या माध्यमातून संविधानाने हमी दिलेल्या संरक्षक उपाययोजनाच्या संदर्भात तो काम करत असतो आणि प्रामुख्याने अनुसूचित जमातीसाठीचे अधिकार हिरावून घेतलेल्या प्रकरणांची तो चौकशी त्या ठिकाणी केली जाते. त्यानंतर राष्ट्रीय मानवा अधिकार आयोग. तर राष्ट्रीय मानवा अधिकार काय करतोय, संविधानाने दिलेली हमी जी आहे ती जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समता आणि प्रतिष्ठा अधिकारांच्या संरक्षणासाठी तो सदर आयोग हे त्या ठिकाणी काम करताना पाहायला मिळतो. नंबर 4 जो आहे तो राष्ट्रीय महिला आयोग. तर महिला आयोगाच्या माध्यमातून तक्रारीचे निवारण हे त्या ठिकाणी केले जाते. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाची चालना ही त्या ठिकाणी दिली जाते. महिलांच्यावरती जर कुठल्या गोष्टी त्यांना मिळत नसतील, त्यांच्यावरती अन्यायकारक गोष्टी असतील तर त्या ठिकाणी या माध्यमातून त्या पाहिल्या जातात. त्यानंतर 5वा जो आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. तर देशभरातून बालकांचं संरक्षण मिळणं हा त्यांचा हक्क आहे आणि बालकांना प्रोत्साहन देणं आणि त्यांचा बचाव करणं हाही आयोगाचं कार्य त्या ठिकाणी आहे. आणि आयोगाच्या व्याख्याप्रमाणे 0 ते 18 वयोगटातील व्यक्तींना बालक समजले जाते आणि त्यांचं संरक्षण होणं हेही त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर 6वा जो आहे तो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. या आयोगामध्ये सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणावरती त्या ठिकाणी भर दिला जातो. 7वा जो आहे तो राष्ट्रीय
अल्पसंख्याक आयोग. अल्पसंख्याक संरक्षणासाठी संसद आणि राज्याच्या विधिमंडळांनी पारित केलेले कायदे आणि संविधानाने दिलेल्या संरक्षणविषयक तरतुदीच्या कार्यावर देखरेख करण्याचे काम हा आयोग त्या ठिकाणी करतो. आणि अल्पसंख्याकांच्या माध्यमातून मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, अशांच्यावरती संसदेने ज्या ज्या काही गोष्टी त्यांच्यासाठी केलेल्या आहेत त्याच्यावरती त्यांनी देखरेख करणं हाही महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी ठरतो. 8वा जो आहे राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग. तर राष्ट्रीय निवारण आयोग म्हणजेच काय की आयोग ग्राहकांच्या वादांचे निवारण हा त्या ठिकाणी करतो. भारतीय संविधानाने जे काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत, राज्याचे धोरण मार्गदर्शन तत्वाद्वारे सुशासनाच्या चौकटीची मांडणी त्या ठिकाणी केली गेलेली आहे. त्यावर आधारित सुशासनासाठी संस्थात्मक चौकट किंवा विकसित करण्याचा शासनाचा जो प्रयत्न आहे, प्रशासनाने बघण्याचा लोकाभिमुख दृष्टिकोन हा सुशासनाचा गाभा आहे. हा अशा वातावरणाची निर्मिती त्या ठिकाणी करतो ज्यात सर्व वर्गातील नागरिकांना त्यांच्यातील क्षमतांचा पूर्ण विकास घडवता येतो. भारताला एक प्रतिसाद देणारे, उत्तरदायी, टिकाऊ आणि कार्यक्षम प्रशासन निर्माण करायचे आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी सुशासनाच्या माध्यमातून जो आपल्याला या पाठातून समकालीन भारत हा भाग या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आला, अभ्यासण्यात आला. या ठिकाणी हा पाठ संपतो आहे. हा पाठ मी माझ्या कौशल्याने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्रुटी असल्यास काही त्या आम्हाला नक्की कळवाव्यात. हे प्रकरण आपल्याला नक्कीच आवडलेलं असेल तर पुढे शेअर करा, सबस्क्राईब करा. जर त्रुटी असतील तर नक्की कळवा. पुढील पाठ त्याच्या त्रुटी ते समजावून घेऊन तो त्रुटी दोष त्या ठिकाणी काढून पुढचा पाठ चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला जाईल. सुखी रहा, समृद्ध रहा. धन्यवाद.